राजा शिवाजी या चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीतील बॉक्स ऑफिसवर जोरदार सुरुवात केली आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशीच उच्च ओपनिंग मिळवून तो चर्चेमध्ये राहिला. ट्रेड रिपोर्टनुसार चित्रपटाने पहिल्याच दिवसात काही महत्त्वाचे रेकॉर्ड्सही मोडले आहेत. 1 मे 2026 रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी 12,40,00,000 एवढी दमदार कमाई केली आणि सलामी दिली. पहिल्या आठवड्यात या चित्रपटाची घोडदौड कायम राहिली होती, ज्यामध्ये दुसऱ्या दिवशी 11,50,00,000 एवढी कमाई केली, तर तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी सर्वाधिक कमाई केली, 13,10,00,000 एवढी कमाई केली आणि चांगलेच रेकॉर्ड्स मोडले. त्यानंतर कामाच्या काही दिवसांमध्येच या चित्रपटाने आपल्या प्रेक्षकगृहामध्ये प्रेक्षकांवर पकड चांगलीच मजबूत ठेवली होती. 7व्या दिवसापर्यंत 57.70 कोटी जमल्यानंतर दुसऱ्या शुक्रवारी म्हणजेच 8व्या दिवशीही 3,20,00,000ची भर घातली. या कमाईमध्ये 3,20,00,000ची भर घातली. अशा प्रकारे 8व्या दिवसात 60,90,00,000 पर्यंत त्यांनी टप्पा गाठ. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक नवा विक्रम त्यांनी प्रस्थापित केला. या यशाच्या पार्श्वभूमीवर मराठी चित्रपटसृष्टीच्या कमाईत आकडेवारीवरून असं वाटतंय मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक नवा विक्रम पुन्हा एकदा लिहिला जातोय. या यशाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटांच्या कमाईच्या आकड्यांनुसार पुन्हा एकदा याची चर्चा चालू झाली. सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये सैराटचं अजूनही नाव आहे. विविध ट्रेंडनुसार अंदाजानुसार या चित्रपटाने भारतात सुमारे 80 कोटी नेट आणि जगभरामध्ये 100 कोटीपेक्षा जास्त ग्रॉस कमाई केली होती. मात्र पहिल्या आठवड्यात कमाईबाबत वेगवेगळे अंदाज मांडले जात आहेत. काही रिपोर्टनुसार साधारण 35 ते 40 कोटीच्या आसपास मानली जात आहे. तर वेड या चित्रपटानं चांगलीच कामगिरी केली होती. सुमारे 70 ते 75 कोटीच्या आसपास कमाई या वेड चित्रपटानं केली होती आणि तो देखील मराठी चित्रपटसृष्टीमधील एक यशस्वी चित्रपट म्हणून गणला जातो. आता मात्र राजा शिवाजी या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड पाहता तो पुढील काही दिवसातच हे सगळे रेकॉर्ड मोडून 1 नंबरला जातो की काय अशी चर्चा आहे. मराठीतील सर्वसाधारण कमाई करणाऱ्या या चित्रपटांच्या यादीमधील 1 नंबरचा चित्रपट राजा शिवाजी हा थोड्याच दिवसात होणार आहे. कारण की येत्या काही दिवसामध्ये आता शनिवार रविवार सुद्धा ॲड होत आहेत आणि पुन्हा एकदा चित्रपटगृह भरून वाहतील असं वाटतंय. कारण की यामध्ये पुढं मराठी किंवा हिंदी कोणताही मोठा चित्रपट रिलीज होत नाही आहे. त्यामुळंच राजा शिवाजीला याचं एक बेनिफिट मिळणार आहे. तर तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली? तर राजा शिवाजी हा चित्रपट तुम्ही बघितलाय का? हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका. धन्यवाद.